आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बिट्टी बाळा उघड ना डोळे. पुष्पा हे डोळे उघडत नाही, बराच वेळ झाला. अरे डॉक्टरकडे घेऊन जाऊया चल. हो आई बिट्टी. गौरीजी पाणी आणा लवकर. हा बाळा आई येते. आई उठ 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 बर. हे लिंबू पाणी पी, बरं वाटेल तुला. बस 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 नीट बस. आता कसं वाटतंय तुला? अचानक काय झालं बाळा तुला? माहित नाही. ते दिवसभर खूप दगदग झाली ना, म्हणून चक्कर आली असेल तुला. थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते, म्हणजे बरं वाटेल तुला. हा नाही नको, बरं वाटतंय आता. तू नको काळजी करू, मी बरी आहे आता. पार्टनर तू घाबरू नकोस. बिट्टी हाय तर टेन्शन नाही. रुद्रस. गौरीजी आता काही बोलू नका. आता मला तुमच्याकडून कुठल्याही उत्तराची किंवा स्पष्टीकरणाची गरज नाही. आपण नंतर बोलू. तुम्ही आता बिट्टीची काळजी घ्या. आणि काही लागलं तर सांगा. बिट्टी लवकर बरी हो बाळा. बरं झालं गेले. गौरे, जर का त्या मुलाला तू खरं सांगितलं तर बघ, आतमध्ये मी जे काही बोलले ना ते करायला मी मागे पुढे पाहणार नाही. तुझ्या हट्टापायी या पोरीचं नुकसान करणार आहे का तू? आमच्यासाठी काही करणार आहे का नाही तू? हा, चांगलं पांग फेडते. हे सगळं बघण्यापेक्षा ना जीव गेलेला बरा. मी तुझी काळजी घ्यायला कुठे कमी पडते का ग बाळा? गौरीजी काय आणलीस का ते मेडची इन्फो? नाही, काही सांगायला आला नाहीस म्हणून विचारलं. हो, ऍक्च्युली कामाला सुरुवात झाली आहे. माहिती मिळाली की सांगतो तुम्हाला. डिड आय आस्क यू? किती मध्ये मध्ये बोलतोस रे. साधे मॅनर्स नाहीये तुला. नाही, तुम्ही विचारलं नाही, पण माहिती शोधायला मीही गेलो होतो म्हणून सांगितलं. मॅनर्स. जसं माझ्यावर चिडून गेला होतास ना, मला वाटलं होतं गौरीच्या सगळ्या फॅमिलीची इन्फॉर्मेशन काढशील, पण तू तर हात हलवत आलायस.
एनिवे, तुला नाही जमलं ते सगळं, पण मी असं नाही करणार. मला जे करायचं ते मी करणारच. आणि हे बघ, तुला चालत असतील ते लोक या घरात, पण मला नाही चालणार. आणि हे लक्षात ठेव. गुणाची हो माझी गौरी. बसा ना. ओ, तुम्हाला सांगते, जिथे जाईल ना तिथलं घर उजळून टाकते माझी गौरी. अगदी खरंय तुमचं. आमचं घर सुद्धा गौरीनं उजळून टाकलंय. माझा आधार झालीये गौरी. हो ना, पण किती काही म्हटलं तरी आहे ती घरातली शेवटी मोलकरीणच ना. घर उजळून टाकते म्हणून घरात तिला मानाचं स्थान थोडीच मिळणार आहे. काय नशीब घेऊन आलीये बिचारी, देव जाणे. हो, इतकी गुणाची पोर आहे माझी. संसार सुख नाही हो तिच्या नशिबात. मी इथे आली ना, तर मला असं वाटलं की इथली सूनच झालीये. तुमच्यावर रागावली होती ना, त्यात नवऱ्याने टाकलेली. मला वाटलं इथे येऊन तरी तिचं नशीब फळफळलं असेल. कसलं काय, हाल काही संपत नाही हो माझ्या लेकीचे. कोण लग्न करेल तिच्याशी कुणास ठाऊक. कोण स्वीकारेल तिला सांगा ना. का माझ्या गौरीने आयुष्यभर हे भोग भोगायचे. अहो, असं का म्हणता तुम्ही? कुणी का नाही स्वीकारणार गौरीला? इतकी चांगली आहे गौरी, इतक्या गुणी स्वभावाची आहे.